फ्रान्स आणि अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले। पंतप्रधानांचा अमेरिका दौरा ठरला महत्त्वपूर्ण आणि फलदायी। देशाच्या परकीय गंगाजळीत 7 अब्ज 65 लाख डॉलरची भरीव वाढ। परकीय चलनाचा साठा 638 अब्ज डॉलरवर पोहोचला। विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची चंदीगड इथं सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा। भारत संचार निगम लिमिटेडला 2024-25 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 262 कोटी रुपयांचा नफा। भारताच्या लोकशाहीनं उत्तम प्रदर्शन केलं आहे। केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं जर्मनीत 61व्या म्युनिक सुरक्षा संमेलनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिपादन। दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग। पंतप्रधानांसोबत चर्चा झाल्यानंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया होणार अंतिम। सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा आजपासून सुरू। परीक्षा पे चर्चामध्ये आजच्या भागात विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात मानसिक संतुलन आणि मनावर ताबा कसा मिळवावा याविषयी सद्गुरूंनी विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन। प्रयागराज कुंभमेळ्यात आतापर्यंत 50 कोटी भाविकांनी केलं श्रद्धा स्नान। मानवी इतिहासात पहिल्यांदाच इतक्या व्यापक प्रमाणात यशस्वी धार्मिक उत्सवाचा विक्रम। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या मानधनात 53% भरीव वाढ। विजेत्या संघाला मिळणार 20 कोटी रुपयांचा पुरस्कार। आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत लष्करी क्रीडा सेवा संघ अव्वल 54 सुवर्ण पदकांसह महाराष्ट्राची पदकांमध्ये डबल सेंचुरी। पदक तालिकेत दुसरं स्थान। नमस्कार, 11च्या बातमीपत्रात